वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची कागदपत्र अखेर सापडलेली आहेत। आज जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कागदपत्र सादर करणार आहेत। तर जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे अशी माहिती संजय घोगरे यांनी दिली आहे। 2018 मध्ये डोळ्यासाठी आणि 2021 मध्ये मनोविकार विभागाचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। प्रतिनिधी उमेर सय्यद आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। उमेर, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट या बातमीमधून समोर येते। आता या कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्ण होईल। काय नेमकं या कागदपत्रांमध्ये आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच विक्रांत सर, पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन मंडळाने 2018 मध्ये नेत्र विभागाकडून आणि 2021 मध्ये मनोविभाग विभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते आणि त्याची नोंद जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये सापडली होती। नोंद सापडल्यानंतर जे जिल्हा शल्य चिकित्सक आहे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा खेडकर यांचे कागदपत्र गेल्या 3 दिवसापासून शोधण्याचे काम सुरू होते आणि अखेरकार आज जे कागदपत्र आहे ते सापडले आहेत। अधिकारी पूजा खेडकर यांचे कागदपत्र सापडल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे हे जे कागदपत्र आहेत ते आज संध्याकाळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना ते सादर करणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांची बैठक देखील होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे नेमकं हे कागदपत्राची शहानिशा होणार का, हे कागदपत्र राज्य सरकारला जे स्थानिक प्रशासन आहे ते सुपूर्द करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित उमर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सोबतच तुम्ही संध्याकाळी जी बैठक होणार आहे त्या बैठकी संदर्भातले अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी सुद्धा IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याच संदर्भातली। पूजा खेडकर आणि कुटुंबियांविरोधात आता निषेध आंदोलन करण्यात आले। पुण्यातील बिबेवाडी भागात पुणेकरांकडून हे आंदोलन करण्यात आले। पूजा खेडकर आणि मनोरमा खेडकरांविरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। संपूर्ण चौकशी 2007 पासून जी आतापर्यंत झाली पाहिजे, कारण ह्या मुलींनी MBBS केलेले, MBBS केलेल्या मुलींनी तिची डिग्री डॉक्टरची असताना 2019 मध्ये अंधत्वाचं 40% सर्टिफिकेट घेतले, 2021 मध्ये मानसिक अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतलं। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मेडिकलचं जे सर्टिफिकेट आहे ती डिग्री परत करणं क्रमप्राप्त होतं। त्यामुळे हा सगळा प्रकार गोलमाल असून याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या लोकांचे हात अडकलेले आहेत। या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। दरम्यान ज्या कुटुंबियांविरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आलं त्या खेडकर कुटुंबियांचा पुणे पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। मनोरमा खेडकरांचा पिस्तुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस हे चौकशी करणार आहेत। तर पूजा खेडकरांच्या कुटुंबियांचा फोन हा नॉट रिचेबल असल्याची माहिती ही पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते। पुणे ग्रामीणचे पोलीस कर्मचारी खेडकर यांच्या घरी पोहोचलेत। खेडकर कुटुंबाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई पाहायला मिळते। पुणे पोलीस सध्या खेडकर कुटुंबियांचा शोध घेत आहेत। पण पाहतोय पुणे पोलीस हे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यावर दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। खेडकर यांच्या घरी सुद्धा पुणे पोलिसांची एक टीम पोहोचलेली आहे आणि सध्या त्यांचा शोध सुरू आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। बालाजी, आपण पाहतोय पुणे पोलिसांची एक टीम ही खेडकर यांच्या घरी गेलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत ते नेमकं कुठे आहेत या संदर्भातले अपडेट्स मिळाले नाहीत, काय ताजा तपशील आहे? नक्कीच पुणे पोलीस आता खेडकर कुटुंबियाची चौकशी करणार आहेत। त्यासाठी ते घरी गेले होते। 3 वेगवेगळे पथकं जे आहेत ते सुद्धा पुणे ग्रामीण पोलिसांनी तयार केलेले आहेत आणि त्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। खेडकर कुटुंबियातल्या मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यावर ज्यावेळेस बंदूक रोखली तो प्रकार पूर्वीचा जरी असला तरी त्यावेळेस देखील पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला होता। त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। आज सकाळी दुपारच्या वेळेस खेडकर कुटुंबियाच्या घरी ग्रामीण पोलीस गेले होते। त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला होता, मात्र त्यांना काही सापडलेलं नाही आणि त्यांचा शोध लागल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं सुद्धा ग्रामीण पोलिसांनी सांगितलेलं आहे। विक्रांत, निश्चित बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू।